जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी. आषाढी एकादशी जवळ आली की मन पंढरीच्या वारीत रमून जातं. पण आज मी तुम्हाला एका अशाच भक्तिमय ठिकाणाबद्दल सांगणार आहे, जे तुमच्या मनाला पंढरपूरच्या जवळ घेऊन जाईल. आपण आहोत ठाण्यातील उपवन तलावाच्या किनारी, जिथे नुकतीच साकारली आहे 51 फुटाची उंचीची विठ्ठल महाराजांची अलौकिक मूर्ती. विठेवरी उभा कटावरी हात, काळ भैरव रूप दिसे साक्षात. टाळ मृदुंगाचा नाद घुमे असं म्हणतात, ठाण्याचे उपवन झाले पंढरपुरात. कोल्हापूरचे मूर्तिकार सतीश घारगे यांनी ही काळ्या पाषाणाची भव्य आणि दिव्य प्रतिमा साकारली आहे. डोळ्याला सुखवणारे हे विठू माऊलीचे रूप सोन्याच्या मुकुटामुळे अधिकच तेजस्वी भासते. संध्याकाळ झाली की संपूर्ण परिसर दीपमाळ्यांच्या प्रकाशाने उजळून निघतो. हे दृश्य पाहून प्रत्येक वारकऱ्यांचं आणि विठ्ठल भक्ताचं मन शांत आणि आनंदी होतं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून ठाण्याला लाभणारी ही नवी ओळख आहे. ही केवळ मूर्ती नाही, तर वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचं आणि महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचं एक विशाल प्रतीक आहे. त्यामुळे या आध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव घेण्यासाठी तुम्हीही कुटुंबासोबत उपवन ठाणे येथे नक्की